नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आहे कॅनल वॉटर कॉलनी आम्ही निघालो वायला. हे बघा मला भारताचा बोजा असे काय बैल बसले. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आवडता दिनेश भोसले. आज आम्ही श्री वागेश्वरी मातेच्या अधिक मास सोहळा निमित्त पिंगुरी ते वाई आम्ही पायी यात्रा निघाली आहे. तर आम्हाला खूप आनंद होतोय, मस्तपैकी वाटतं. आम्ही सगळी चालत निघालो, आमच्या मागं आमचा रथ, पूर्ण 15 बैलगाड्या, चांगला मोह झालेला आहे. तर आपण भाऊकेला विचारू त्यांचा आनंद कसा आहे. तुम्हाला कसं वाटतंय? हा, जुन्या गोष्टीची आठवण होते. खूप आम्हाला आनंद वाटतो या गोष्टीचा. अजून काय आनंद म्हणजे की ह्या पहिल्यांचे जुन्या आठवणी होत्यात ना आम्हाला. आई टीव्हीचा एवढा मोठा साजरा कार्यक्रम होतो, किती लोक हौसाने निघाल्यात. म्हणजे जुन्या आठवणीची जाग होती आता आम्हाला. बरोबर. आणि ह्याच मोठा खरा आनंद आहे. तुम्हाला कसं वाटतंय की हे परंपरेने पुढे चालत राहावं, चालतच राहावं असंच. येणाऱ्या पिढींना सुद्धा याच्यात सहभागी होऊन चांगला व्यवस्थित सगळ्यांनी सहभागी होऊन हा आनंद सगळ्यांनी लुटावं, सगळ्यांनी हा आनंद भोगावा. तुम्हाला कसं वाटतं आबा? हा एकदम छान. प्रवास आमच्या पिंपरी गावचा वाईला देवीच्या आमच्या आंघोळ घालण्यासाठी निघालेला आहे. अधिक मास मध्ये प्रत्येक 3 वर्षाने आमची वारी वाईला जात असते आणि सगळा समाज एकजुटीने असंच आनंदात खेळत जागरण झालेला असतो. कुणी जाऊन काय फुगत नाही, जरी वाद असला तरी ह्यावेळेला सगळी एकजूट होतात आणि आनंदाने प्रवास करतात. अशीच देवाने सगळ्यांना करून खेळावं ही सद्बुद्धी आमची इच्छा आहे. आमच्या गावचे विद्यमान सरपंच संदीप यादव म्हणजे आमची आता भेट झाली. तरी ह्यांना आपण यांचं मनोज व्यक्त नाही का बघू इथं काय बोलतात पालखी निमित्त. तर संदीप यादव तुम्ही काहीतरी बोला. पिंगोरी ते वाई हा पालखी सोहळ्याला संपूर्ण गाव आज मोठ्या उत्साहात सहभागी झालेला आहे. हा पालखी सोहळा दरवर्षी दर 3 वर्षानंतर येतो, पण ह्याचा उत्साह जर आपण पाहिला तर आजपर्यंत मी कधी न पाहिलेला उत्साह या पालखी सोहळ्यात दिसत आहे. आत्ताच पाय दुखायला लागले, अजून 49 किलोमीटर राहिले. सोनं यादव यांची खूप कंडिशन बेकार, ती पण पुढे झाली पुढं. ते बघा ते बघा ते बघा हे चाललं लंगडत लंगडत. ब्लॉगमध्ये असं गेल्याने सोन्या घसरला आहे. साईडला हे गाडी अरे नाही सकाळपासून काय
आता आज आमचा इथं मुक्काम आहे खंडाळ्यामध्ये. तर आम्ही थांबले मंगरला ना कार्यालयात. ही माझी ताई जशाता भेटले. आज इकडेच झोपायचं आहे, उद्या उठून परत वाईला. बाय, गुड नाईट. खंडाळा गावामध्ये इथं विसावा केला आहे, सगळ्या बैलगाड्याची सोय केली आहे इथं. नमस्कार, रात्रीचे 1:30 वाजले आहेत. आता आम्ही परत वाईच्या पालखीशी निघालो आहे. चला. चला, याचप्रमाणे आपला खंडाळा घाट समाप्त झाला आहे. आम्ही थेट वाईच्या दिशेने निघालो आहे. आता मी सध्या थोडं गाडीवर आहे, पाय खूप दुखून आले. आम्ही पूर्ण घाट धावत आलोय. दादाची माझी पैस लागली होती, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण घाट धावत आहे नॉनस्टॉप. पण सध्या आता पाय खूप दुखायला लागलेत, तेव्हा आता आम्ही गाडीवर आहे. माझ्याबरोबर सोन्या, ओंकार. आता जरा पुढं आम्ही जरा ब्रेक करणार आहे. दादा घे बसून. आम्ही खंडाळा मुक्कामात थांबलो होतो, पण पोरले कालो करू दे नाही का, झोप मोड झाली. तर आता आम्ही पूर्ण घाट खाली चढून आलोय, पूर्ण उतरून आलोय. तसं हा दुसरा दिवस आहे, पण आमच्यासाठी पहिला दिवस आहे. मी आता झोपणार आहे आणि इथनं पुढं परत उद्यासाठी जर्नी सुरू. आतासाठी गुड नाईट, बाय, झोपतो आता. तुम्हाला आताचा अनुभव कसा वाटला आपल्या वाई पालखीचा? नमस्कार. आज अतिशय आनंद वाटतोय की 3 वर्षातून एकदाच ही पालखी येते वागेश्वरी मातेची. आणि दक्षिण तीर्थ काशी म्हणजे वाई या तीर्थक्षेत्री अख्खं गाव तिथे जातं आणि हा आनंद फार भरभरून आणि ओसंडून वाहतो. कारण हा पायी चालत प्रवास करायचा असतो. आमचा एक मुक्काम खंडाळ्यामध्ये झाला, तिथं मस्तपैकी जेवण केलं, रात्री 1 वाजता उठलो आणि पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली. हा घाट चढताना फार आनंद वाटतो. जवळजवळ 15 ते 20 बैलगाड्या आणि त्यांच्या समवेत अख्खं गाव, म्हणजे तरुण पिढी असेल किंवा बुजुर्ग लोक असतील, लहान मुलं असतील, अतिशय आनंदामध्ये आम्ही चाललेलो आहोत. आणि तुम्ही पण नेक्स्ट इयर म्हणजे आता 3 वर्षानंतर तुम्ही हा आनंद घ्यायला यायचंय, कारण हा आनंद फार द्विगुणित करतो आणि आनंद गगनात माणूस होतो. वागजायच्या नावानं चांगले. तर तुम्हाला कसं वाटते? एक नंबर. तुमच्या अपूर्ण झोपेबद्दल तुमचं मत आम्हाला थोडक्यात सांगा. मत सांगितल्याशिवाय तुम्ही झोपू शकत नाही, तर तुम्हाला सांगावंच लागेल. मला अजून झोपून द्या. बाकी काय लाडका ब्लॉगर दिनेश पाहू शकता कसा झोपला इथं. अपूर्ण झोपेपुढे इथं आता कोणालाच काही पडलेलं नाहीये. तर पाहू शकता याची अवस्था. फॅमिली, मी तुमचा लाडका दिनेश भोसले. आज आम्ही काय दिवसभर ब्लॉग नाही केला, कारण माझ्या पायाला नाचून नाचून खूप लागलं होतं. तर आता आम्ही इथं आज रात्री वाईमध्ये थांबले मुक्कामाला. आता आमचं जेवणाची वेळ, आता सगळे जेवण गेलेत. आता आम्ही पण जेवायला निघालोय. आता आले तुम्हाला मी परत भेटू. तरी तुम्ही आता आमच्या मित्राला बघू शकता, सोन्या वगैरे बाकीचे मित्र जेवायला गेलेत. आता आम्ही पण जेवायला निघालोय. तर बाय. जेवण कसं आहे? मस्त, खूप छान जेवण झालं. सध्या आता एवढं जेवलोय ना, खूप जेवले, खूप बस. धन्यवाद. आता जेवणानंतर तुमचं नियोजन काय? आमचं नियोजन काय, आता जेवायचं, जरा बाहेर बघायचं, पोरामध्ये फिरायचं, परत झोपायचं. बोल एन्जॉय करा रात्रीवर. पुन्हा झोपून द्यायचं नाही रात्रभर, आम्ही पण झोपणार नाही. आज आमचा नियोजन आहे. नमस्ते. आमचे मित्र दादा शिंदे मला आता भेटले जस्ट. त्यानंतर त्यांना आपण विचारू, त्यांना पालखीचा अनुभव कसा वाटला नाही का, त्यांचे आपण म्हणतो थोडं ऐकू त्यांच्याकडून. आपल्या पिंपरी गावची पालखी दर 3 वर्षांनी वाई येते.
अधिक मास निमित्त खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं इथे. आता आज तुला काय वाटलं, असं काय मजा वगैरे आली का नाही? खूप खूप मजा आली. कसा होता? खूप छान. आणि सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे हा उत्सव खूप छानपणे आतापर्यंत पार पाडला. देवीचे खूप आभार. धन्यवाद. लवकर आणि त्याला आता आम्ही टमटम मध्ये निघालो आहे. बघा कसली मज्जा. आमची गाडी उकलेली आहे तरी आम्ही सगळे टमटम मध्ये निघालो आहेत. चला सगळ्यांना 1000 रुपये द्या. बुवा तुम्ही 10 रुपये द्या. चला आम्ही आता घाटातून बाहेर पडणार आहे थोड्याच वेळात 2 मिनिटांमध्ये. मग आम्ही मस्तपैकी घाटात आम्ही उतरत आहोत. लवकर चला गेला पुढे. आपण जलद पळत जाऊ. सेकंड लेन हा बरोबर.
एक वाटली ठेवली मला पाणी बघा पाणी बघा पाणी बघा पाणी पाणी सकाळ सकाळी लागलाय डोला बघतोय रिक्षा मला टमट मध्ये बघतोय रिक्षा मला चला आता आम्ही निघालोय आता आम्ही उठलो आहे तरी सगळ्यांना माझा शुभ सकाळ. आता पार्टी आमची पुढे गेली आहे. कुठं आहे? अरे पेट्रोल पंप कुठे असेल? गाडी माग गाडी माग इकडे असेल. चला आता आम्ही निघालोय पेट्रोल टाकायला. भेटूया परत. मधून बस मधून मध्ये जा मध्ये आता आम्ही रस्ता बघायला आलो होतो पण रस्त्यामध्ये चांगलं मोठं झाड पडलंय. आपल्याला घोंडून जायचं होतं इथून. बरं मोठं सुरू झाड पडलंय. आता आम्ही झाड काढतोय सध्या पण आम्हाला काही ठिकाणला झाड निघत नाही कारण इकडून खूप फांदेत नाही काही कुऱ्हाड आहे का कुऱ्हाड राहिलेत. कुऱ्हाड आहे का कुऱ्हाड आहे का चला काढतो आम्ही झाड. आपल्या पालखी लागली पाठीमागून. असली तर नियोजन व्हायला लागायचं रस्ता तयार कुऱ्हाड आणली पटकन जेव्हा आपण तोडून नाही मस्त की नाही मस्त काम केलं कुऱ्हाड. आता आम्ही झाड काढतोय बरं का. झाडांनी अडथळा गेलाय. पहिलं पण आलेत झाड वाढायला. मागून मिस्त्री पण आलेत झाड तासायला. पोरं पाहिजे होतं आपण एवढे जण नाही निघणार. मित्रांनो मध्ये आलेलं झाड आपण योग्य तिथे बाजूला केलेलं आहे. ते पाहू शकता या साईडला टाकलेले आहे. रस्ता मोकळा केलाय. पुढे चला Everybody's hands up in the air and clap, clap.
झालेला हा